झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात एक अपडेट। पुणे सहनिबंधक कार्यालयामध्ये अमेडियाचा पुकारा करण्यात आला आणि सुनावणीसाठी शिपायाकडून अमेडियाचा पुकारा केला। सुनावणीसाठी ना दिग्विजय पाटील आहेत ना त्यांचे वकील हजर आहेत। सध्या पुण्यातून एक महत्त्वाची बातमी कळतेय। पुणे सहनिबंधक कार्यालयामध्ये नेमकं काय सुरू आहे या संदर्भात ही एक अपडेट येतेय। पुणे सहनिबंधक कार्यालयामध्ये अमेडिया कंपनीचा पुकारा करण्यात आलेला आहे आणि सुनावणीसाठी शिपायाकडून हा पुकारा करण्यात आलेला आहे। अमेडिया कंपनीचा काय नेमके हा पुकारा होतोय आपण एकदा ऐकूया। अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी हवेली नंबर 4 दस्त नंबर 90/18/2025 अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी हवेली नंबर 4 दस्त नंबर 90/18/2025 तेरामुंढ्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीचा आता हा पुकारा होतो आहे पुणे उपनिबंधक कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी अमेडियाकडून मात्र कोणीही उपस्थित नाहीये, कोणीही हजर नाहीये या कार्यालयामध्ये। अमेडियाच्या नावाचा पुणे सहनिबंधक कार्यालयामध्ये अशा प्रकारे अमेडियाचा हा पुकारा होताना आपण ऐकतोय। मात्र या ठिकाणी या सुनावणीसाठी कोणीही उपस्थित नाही असं दिसून येते आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे पुण्यातले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर जोडले गेलेत। चंद्रकांत, आपण एक मोठी बातमी दाखवतोय। अमेडिया कंपनीचा पुकारा होताना ऐकायला मिळतोय पुणे सहनिबंधक कार्यालयामध्ये, मात्र या ठिकाणी कोणीही कंपनीकडून उपस्थित नाही असं दिसतंय। काय नेमकं त्या ठिकाणचे तपशील आहे? होय, बरोबर। संतोष हगवणे जे जिल्हा सहनिबंधक आहेत त्यांच्याकडे ही सगळी सुनावणी होती। त्या सुनावणी 12:30ची वेळ होती। त्यानुसार त्यांनी बरोबर 12:35ला पुकारा केला अमेडिया कंपनीच्या नावाने शिपायामार्फत, पण अद्यापही कोणी आलेलं नाही। ना दिग्विजय पाटील, ना पार्थ पवार, ना त्यांचे कोणी वकील। म्हणजे अशी माहिती होती की प्रशांत पाटील जे त्यांचे वकील आहेत, म्हणजे 10 वकिलाची खरं तर फौज उभी केलेली अमेडिया कंपनीने हे सगळे स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी। तसे बातमी आलेल्या आहेत, आपणच त्या दिल्या, पण अद्याप एकही वकील आलेला नाही। म्हणजे असे आज दिवसभरात ते 10-10 मिनिटांनी 3दा पुकारा करणार सहनिबंधक ह्या कंपनीच्या नावाने। तुम्ही सुनावणीला हजर राहिले की नाही, हजर येतं की नाही, हजर जर समजा झाले नाही तर मग अर्ध्या तासांनी ही सुनावणी बंद केली जाईल आणि मग कदाचित अमेडिया कंपनी ह्या सुनावणीच्या इथं हजर न राहता IGRकडे हजर राहून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करेल असंच दिसतंय। कारण हे जे संतोष हगवणे जे सहनिबंधक आहेत त्यांनी कठोर भूमिका घेतलेली, यांनीच ही सगळी नोटीस काढली होती की यांना स्टॅम्प ड्युटी भरावीच लागेल। मग त्यातून बहुतेक वाचवण्यासाठी हे सुनावणीसमोर हजर राहायचंच नाही आणि IGRकडच्या सुनावणीत मग अपिलात जायचं, असं काही अमेडिया कंपनीच्या वकिलांचा बचावात्मक पवित्रा दिसतोय का, अशी शंका आता यायला व्हावे। कारण आता बघा 12:30 पावणे 1 होता आलाय तरी अद्यापही कंपनीच्या वतीने कोणी हजर झालेलं नाही, ना वकील, ना दिग्विजय पाटील, ना पार्थ पवार। अगदी खरं आहे। एकंदरीतच चंद्रकांत, ही एक त्यांची स्मार्ट मूव्ह म्हणावी लागेल। जर अशा प्रकारे सुनावणीसाठी आले नाहीत तर अर्थातच अपीलसाठी पुढे जावं लागेल आणि त्यामुळे इथली सुनावणी त्यांची टळणार आहे। पण अशा प्रकारे खरं तर जो सगळा सरकारी एक कार्यवाही असते त्याला कुठेतरी केराची टोपली दाखवण्याचा हा सगळा प्रकारे सरकारी यंत्रणेचा सुद्धा वेळेचा हा अपव्ययच होतोय। हो, निश्चितच। मग पळवाट काढणं, मग खरं तर खालच्या अधिकारी जर ॲडजस्ट होत नसेल तर सुनावणी वरच्या अधिकाऱ्यांनी यायची आणि तिथनं फेवर घ्यायचा, अशी काही चाल आहे का अमेडिया कंपनीची, अशी शंका आता बराच यायला व्हावे। कारण अशी माहिती आहे सूत्रांची, ह्या ज्यावेळेस दस्त नोंदणी होणार होती वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती होती, म्हणून काही अधिकाऱ्यांनी हा दस्त नोंदवायला नकार दिला। जे प्रामाणिक अधिकारी ते म्हणे आम्ही असा खोटा दस्त नोंदणार नाही चुकीचं, म्हणून जो भ्रष्ट अधिकारी आहे जो रवींद्र तारू त्याच्याकडनं हा दस्त नोंदवून घेतला गेलेला आहे। म्हणून ही सगळी पळवाट सुरू आहे का, अशीच आता शंका घ्यायला बराचसा व्हावे। किती नाही म्हणलं तर वरिष्ठ अधिकारी या सगळ्या व्यवहारात सामील होते, कारण एवढी मोठी शासकीय जमीन तुम्ही परस्पर विकता, मग कुठेतरी डॉक्युमेंट नाहीत, काही नाही, सगळं समोर दिसतंय, तरी तुम्ही दस्त नोंदवून घेतलाच कसा? म्हणजे मोठा गैरव्यवहार झाला, हे उघड जिचूचच सगळा उघडकीस आणलेला आहे। त्यातच शीतल तेजवानीला अटकही झाली। मग दिग्विजय पाटलांचं काय, त्यांना का फेवर करतं शासन आणि प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी? खरे, खूप मोठा हा प्रश्न आहे। निश्चित आपण या सगळ्याचा पाठपुरावा करत राहूया। चंद्रकांत, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी। वेळोवेळी या संदर्भातल्या घडामोडी जरूर जाणून घेत राहू।
चंद्रकांत फुंदे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर उपस्थित होते.